मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पेडगाव येथे अवैध दारू विक्रीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आणि महिला वर्गाच्या वतीनं सोमवारी 24 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आले। या उपोषणाची प्रशासनानं दखल घेत अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत 2 दिवसांमध्ये ठोस कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनामध्ये गावामधील आणि परिसरातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, नागोबा वस्ती, ईदगाह वस्ती, अधुरेवाडी, शंकरनगर, भवानी माता मंदिर परिसर तसेच थंकरनगर भागांमध्ये सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करावा आणि MDR 62 श्रीगोंदा पेडगाव रस्त्याचे रखडलेलं काम तातडीनं सुरू करावं, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या। अवैध दारू विक्रीमुळे गावामधील शांतता आणि सुव्यवस्थेवरती परिणाम होतोय, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हे निदर्शनास आणून दिलं। या प्रकरणी पोलीस प्रशासनानं 2 दिवसांमध्ये अवैध दारू विक्री विरोधामध्ये कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी MDR 62 श्रीगोंदा पेडगाव रस्त्याच्या कामाबाबत देखील माहिती दिली आहे। रखडलेलं काम पुन्हा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे ग्रामस्थांनी म्हटलंय। तर यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी हजर होते। तसेच माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, राजेंद्र मस्के, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, समस्त पेडगाव ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। उपोषणकर्त्यांमध्ये सरपंच इरफान पीरजादे, उपसरपंच, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सहभाग होता। तर यावेळी महिला वर्गाने देखील गावामधील अवैध दारू विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनानं दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। त्यामुळे आता प्रशासन या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत तत्परतेनं करतंय याकडेच पेडगाव ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। माझं नाव अश्विनी गणेश सरतात, मी पेडगाव मधून श्रीगोंदा तालुका। दारू बंदी आमच्या इथं म्हणजे गावात गावठी दारू भेटते आणि गावठी दारू भेटते, आम्हालाच मजुरी 400 रुपये मिळते। आमच्या नवरे तर काम करत नाहीत, पण जी मजुरी भेटते त्यातनं पण घरातनं पैसे घेऊन जायचं, दारूवाल्यांना द्यायचं आणि तेवढं करून पण येता जाता कुणाला शिवे द्यायच्या, शेजाऱ्यांची भांडणं। शाळेच्या शेजारी दारू विकणारे आहेत, शाळेच्या शेजारी दारू विकणारे असल्यामुळं शाळेतली अशी बारीक बारीक पोरं पण घाण शिवे देतात, आईन माईन, त्यांना काही समजत नाही। म्हणजे आमच्या इथं लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि म्हातारी झाली तरी दारूच पितात सगळेजण। त्या दारूने इतका वैताग आलाय तर अशा बायांना असं झालंय, दररोज भांडणं, केलेला स्वयंपाक पण खायची पंचायत, घरात केलाय मग खायचं का फेकून द्यायचं ते पण समजत नाही। काय वेळेस तर केलेला स्वयंपाक तसंच ठेवायचं आणि झोपायचं, लेकरा बाळांना घेऊन कुणाच्यात तरी जाऊन लपून बसायचं। असं पण नाही, घरी झोपला ना तर घरी दार लावून हानी त्यात घरात नवरा बाळांना, त्याच्यामुळे घराबाहेर जायचं, शेजारी पाजारी कुणाच्यात जाऊन झोपायचं, अशी परिस्थिती चालू आहे। मग दारू बंदी झालीच पाहिजे, नाही दारू बंदी झाली तर आम्ही परत एकदा रस्त्यावर बसू, आम्ही मागे सरकणार नाही। आम्हाला इतका त्रास झालाय दारूमुळे ना, आणि आम्ही प्रत्येक वेळेस दारूसाठी म्हणन त्यावेळेस पण आम्ही तयार येत नाही। दारूवाल्यांना सांगायला गेलं ना तरी पण आम्हाला शिव्या येतात, जी विकतात ना ती पण शिव्या देतात, विकणारे शिव्या देतात, त्यांच्या बायका आम्हाला हाणायला येतात, इतक्यापर्यंतची परिस्थिती झाली। ग्रामपंचायतमध्ये आधी दारूबंदी संदर्भात काही ठराव झाले होते? हो झाले होते ना, हा खूप वेळा झाले, तर ठराव झाले तर ग्रामपंचायत मध्ये पूर्ण ग्रामपंचायत सदस्य रेश्मा सल्लाउद्दीन तांडेल। आमची अट ही आहे की सर्व ग्रामपंचायत पेडगाव यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आलं आहे की दारूबंदी व्हायलाच पाहिजे, कारण की लहान मुले किंवा मोठे मोठे असे पुरुष जे आहे ती घाण शिव्या देणार, येता जाता असे त्रास देणार आणि रोज घरी पण त्यांचं, आता आमच्या घरात नाही पण ह्या सगळ्या महिलांसाठी आम्हाला असं वाटतं की दारू ही बंदी होण्याच पाहिजे का, तर ह्यांची रोजची व्यथा आम्हाला ना अशी मनाला एकदम त्रास होतो, आमच्या पण आम्हाला बी मानसिक त्रास होतो, कारण की ह्यांची व्यथा बघून ह्या दिवसभर काम करून येणार, संध्याकाळी स्वयंपाक करायचा की ह्यांचं मिटवायचं, ही खूप त्रास आहे। मुलांचं शिक्षणाचं बघायचं, ही आमचे गावाचे सरपंच इरफानभाई पीरजादे यांनी खूप मोठा वाटा उचललेला आहे की पेडगाव ग्रामपंचायत तर्फे ही दारूबंदी व्हायलाच पाहिजे।
आणि ते इरफान भाईला आमचा कायम पाठिंबा असणार. आणि ह्यांना आमचा कायम पाठिंबा आहे. आणि हे एवढं शासनाने आमची एक ही अर्ज घ्यावा, दखल चांगली घ्यावा की आमची दारूबंदी व्हायलाच पाहिजे पेडगावची. नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच इरफान भैया पिरजादे. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही पोलीस स्टेशन असन, तहसील कार्यालय, PWD असन आणि संदर्भित लाईट बोर्ड असन, त्यांना आम्ही निवेदन दिलं की त्या ठिकाणी आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या. एक, गावठी दारू बंदी, गावातील कायमस्वरूपी गावठी बंदी दारू व्हावा. शाळेच्या 50 मीटरच्या आवारात गावठी दारू विक्री केली जाते. विक्री करून बी त्यांची त्या ठिकाणी दादागिरीची भाषा वापरली जाते. त्या कारणाने आज या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आमरण उपोषण चालू केलं. तर आमचा संदर्भ रस्त्याचा काम पूर्णपणे बंद आहे, तर तो चालू होण्याबाबत आणि सिंगल फेज लाईट चालू होण्याबाबत विषय होता. शंकरनगर असन, आदुरेवाडी असन, ईदगाव वस्ती असन किंवा भवानी माता फिटर, असे आमचे 4 फिटर गेल्या 3 महिन्यापासून सिंगल फेज ही लाईट बंद आहे. आणि लाईट नेमकी 6 वाजता जाते आणि 10 वाजता येते. या कारणाने शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, खूप वेखव झालेले आहेत. आणि लाईट महत्वाच्या टायमाला स्वयंपाक करण्याच्या वेळेस किंवा जेवण करण्याच्या वेळेस लाईट नेमके 6 वाजता गेल्यावर 10 वाजता येते. या कारणाने आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं. या ठिकाणी रस्त्याच्या संदर्भात असन तर ते आम्हाला लेखी स्वरूपात 1 महिन्याच्या आत एक लाईन पूर्ण करून देतो म्हणून असे आश्वासन लेखी स्वरूपात दिलेलं आहे. त्या संदर्भात दारूच्या संदर्भात असेल तर 2 दिवसात आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी हे जर 2 दिवसात आश्वासन पूर्ण झालं नाही तर आम्ही पुन्हा 1 तारखेला आपल्या श्रीगोंदा पेडगाव चौकात ह्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ह्या ठिकाणी करणार आहेत. दारूबंदी संदर्भात किती वेळा ग्रामसभेवर ठराव केला होता? ते काय झालं? मी जवळपास 2 वर्षामध्ये पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळेस निवेदन दिले आणि जवळपास 200-250 महिलांची या ठिकाणी महिला ग्रामसभा घेऊन या ठिकाणी आम्ही ठराव संबंधित सगळ्या दारूच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठराव दिलेला होता. पण त्याच्यावर ठोस असं काही कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी आंदोलन करायची वेळ आलेली. सगळे आले होते त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांतून या ठिकाणी भरपूर संख्येने महिला, ग्रामस्थ आणि तालुक्यातील नेते मंडळी सर्व या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.